माढा मतदारसंघाच्या सर्वसामान्य मतदारांनी 30 वर्षाची सत्ता पाडून त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काम करायची संधी दिल्यानंतर मी रोज त्या ठिकाणी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवून लोकांचे प्रश्न मांडणे आणि ही माझी फर्स्ट इनिंग आहे. त्यामुळं मी माझा परफॉर्मन्स जेवढा चांगला देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ जर तुम्हाला मी हवेत असं वाटत असेल तर मग ही नेमकी हवा कुणाच्या डोक्यात आहे हे तपासणं आपण घेतो. नाही, परवा मला म्हणायचे रील स्टार आहे, आता अभिनय म्हणते आहेत. मग एका माणसाच्या अंगात काही ना काही तर असायला पाहिजे कलागुण. ते कलागुण आम्ही दाखवतो आहे. बाकीचे कलागुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे आपल्याला सगळ्याला परिचित आहेत. माझे आपले चांगले गुण सगळ्यासमोर येतात. याची कल्पनाच मी वेळोवेळी आपल्याला देतो. तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, मी सातत्यानं 10 दिवस तिथं राहून होतो. आणि मग हेलिकॉप्टर मागवलं पाहिजे ही त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडेच मागणी करणार पालकमंत्री म्हणून. तुम्ही आणलं म्हणजे काय तुमच्या घरचं नव्हतं, ते पण ते सरकारचंच होतं. त्या सरकारमधलाच मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि मग तुम्ही आणि मिळून मी केलं हे म्हणणं देखील योग्य नाही. हे त्या ठिकाणी आलेल्या पायलटने मिलिटरीवाल्यांनी त्याला काढलंय. त्यांचे जीव वाचवण्यासाठी संदेश देणं, माझ्या मतदारसंघात असलेला प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी लोकप्रतिनिधी केलं आहे. मी माझं लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे प्रश्न मांडला. तुम्ही हेलिकॉप्टर आणलं का कोणी आणलं याच्यापेक्षा ते जे जीव वाचले हे महत्त्वाचं आहे. मी श्रेय घ्यायच्या भानगडीत पडत नाही, आपण तरी का पडत आहे. पालकमंत्र्यांचं मत आहे की ते आबा सगळ्यांचे आहेत असं त्यांच्याकडून वारंवार येतं. मग सगळेच जण एकदा पोकटी बसले तर काय होईल असं आमदार आवताडे म्हणतात. काय सांगू शकाल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला त्यानिमित्ताने एवढंच सांगायचं, मला या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिले लोकांनी, माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी. माझ्या कामासाठी मी सगळ्याला भेटणं आणि माझा स्वभावानुसार मी सगळ्याशी चांगले रिलेशन ठेवणं हा त्यातला भाग आहे. आता समाधान दादा जे बोलत आहेत तुम्हाला त्यांचा अर्धांडपणा माहीत आहे, त्यामुळे त्यांच्या भाषा त्यांचे संस्कार या बोलण्यातनं ओळखू येतात. आबा एका संविधानिक पदावर तुम्ही पण आहात, पालकमंत्री पण आहेत. ज्या पद्धतीनं काल विखारी तुमच्यावर टीका केली पालकमंत्र्यांनी, याला उत्तर तुम्ही काय द्याल? नाही, आमची विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की मत नाही निधी नाही हे म्हणणं विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पूरक नाही. आपण आमिष दाखवून मतदान घेणं हे देखील आपल्या घटनेला मान्य नाही. ही लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे. या लोकशाहीचा अनादर करू नये एवढीच यांना विनंती.